रिएक्शन बघा. बाय ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन. म्हणजे अल्किनचं हायड्रेशन करायचंय. हायड्रेशन म्हणजे आपल्याला यात ऍड करायचं आहे H2O वॉटर मॉलिक्यूल. पण काय प्रेझेंट असताना? ऍसिड. कोणता ऍसिड प्रेझेंट असताना? H2SO4. लक्ष द्या, ही जी रिएक्शन आहे या रिएक्शन मध्ये आपण अल्किन घेतला, अल्किन सोबत रिएक्ट केला H2SO4. आता आपण म्हणतो की ऍसिड कॅटलाइज रिएक्शन आहे. म्हणजे H2SO4 हा कॅटॅलिस्ट आहे, पण हा असा कॅटॅलिस्ट आहे जो रिएक्शन मध्ये पहिले इन्व्हॉल्व होतो. म्हणजे कसं? H2SO4 ची फोड पडते, H प्लस OSO3H मायनस, आणि इथं वापरला जातो एरो वरती काहीच नाही म्हणून मार्को-निको रूल. मार्को-निको रूल नुसार जो निगेटिव्ह पार्ट आहे तो त्या कार्बनला जाऊन अटॅच होतो जो कॅरी करतो लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम. बघा, ह्या कार्बनकडे एकच हायड्रोजन आहे, ह्या कार्बनकडे 2 हायड्रोजन आहे म्हटल्यावर OSO3H मायनस इथं जाऊन अटॅच होईल, आणि हा जो H प्लस आहे तो इथं जाऊन अटॅच होईल. डबल बॉन्ड ब्रेक होईल, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड बनेल. OSO3H 2 नंबरच्या कार्बनला जाऊन अटॅच झाला, आणि इथं 2 हायड्रोजन, तर इथं किती दिसू राहिले? 3. म्हणजे हा हायड्रोजन इथं गेला. तयार झालेला हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडला नाव आहे हा अल्काइल. तसा हा अल्काइल आहे. याला आपण म्हणू शकतोय आयसोप्रोपाइल. काय म्हणू शकतोय? 3 कार्बन म्हणून, आणि 2 नंबरच्या कार्बनला OSO3H लावलाय म्हणून आयसोप्रोपाइल. आयसोप्रोपाइल हायड्रोजन सल्फेट. OSO3 म्हणजे SO4 येतो म्हणजे सल्फेट आहे. याचं नाव आहे अल्काइल हायड्रोजन सल्फेट. याचं फर्दर केलं हायड्रॉलिसिस. H3O+ ला मी डायरेक्ट शब्द वापरला हायड्रॉलिसिस. काय असतं H3O+? काय असतं हायड्रॉलिसिस? ऍड तर करायचे आपल्याला H2O's, पण काय प्रेझेंट असताना? ऍसिडिक मीडियम. ऍसिडिक मीडियम म्हणजे काय प्रेझेंट असताना? H+ म्हणजे ऍसिड. ऍसिडला जेव्हा आपण फोडतो तेव्हा काय फोड पडते? H+ जे काय असेल ते मायनस. तर मग इथं आपण फक्त H+ लिहिला तरी चालतो. मग H2O आणि H2O आणि H+ एकत्रित काय बनतं? H3O+. मग इथं काय होणार आहे? इथं असं होणार आहे H3O+ म्हणजे ऍडिशन होणार आहे कोणाची? H2O ची. काय प्रेझेंट असताना? H+. H2O जो आहे त्याची काय फोड पडते? H+ OH मायनस. इथं काय होणार आहे बघा, हा जो OSO3H मायनस आहे त्याची जागा घेणार आहे OH मायनस, आणि OSO3H मायनस बाहेर येईल, आणि इथं शिल्लक असलेला, सॉरी इथं नाही, हा ऍसिडला रिप्रेझेंट करतोय, ऍसिडिक मीडियमला रिप्रेझेंट करतोय. इथं हा जो H+ आहे आणि हा OSO3H मायनस एकत्रित तयार करतील H2SO4. आता बघा, H2SO4 ला आपण कॅटॅलिस्ट म्हणू शकतो का? 100%. कारण की तो रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व झाला आणि परत बाय प्रोडक्ट म्हणून बाहेर पडला. म्हणजे हा इथं काय म्हणूनच काम करतोय? कॅटॅलिस्ट. काय म्हणून काम करतोय? कॅटॅलिस्ट. इथं कोणता रूल वापरला? मार्को-निको रूल. आणि प्रोडक्ट मध्ये काय तयार झाला? अल्कोहोल. काय तयार झाला? अल्कोहोल. अल्किन पासून काय तयार झाला? अल्कोहोल. आलं लक्षात? ठीक आहे. सेकंड रिएक्शन बघूया. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन. आता ही जी रिएक्शन आहे ही क्लास 11 मधून आलेली रिएक्शन आहे. प्रोपीन घेतला, 1 2 3 कार्बन, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड. याची रिएक्शन आपण केली डायबोरेन सोबत. कोणासोबत केली? डायबोरेन. फक्त बी म्हणलं तर बोरॉन, BH3 म्हणलं तर बोरेन, आणि BH3 2 टाइम्स म्हणलं तर डायबोरेन. इथं काय घेतलाय? इथं घेतलाय डायबोरेन, 2 टाइम्स आहे. इथं बी बोरॉनला 1 2 3 हायड्रोजन आहे. होणार काय बघा, काय प्रेझेंट असताना? THF टेट्रा हायड्रोफुरान. हा इथं वापरला जातो सॉल्व्हंट म्हणून. काय म्हणून वापरला जातो? सॉल्व्हंट. होतं काय? इथला बॉन्ड ब्रेक होतो, हा जो H आहे तो इथं जाऊन अटॅच होतो,
आणि CH2 जो आहे तो ह्या बोरॉनला जाऊन अटॅच होतो। असे इथं एक हायड्रोजन म्हणून एक प्रोपीन, दोन हायड्रोजन म्हणून दोन, तीन हायड्रोजन म्हणून तीन प्रोपीन लागतील। पण इथं हा किती टाइम्स आहे? 2 टाइम्स आहे। मग 3 दुने 6, किती प्रोपीन लागतील? 6 होईल काय बघा। CH3 तसाच इथं CH हा हायड्रोजन इथं आला म्हणून CH2 आणि हा जो CH2 आहे तो कोणाला अटॅच झाला? बोरॉनला। होणार काय बघा, CH3 CH2 CH2 CH3 CH2 CH2 CH3 CH2 CH2 बोरॉनला अटॅच झाले। काय तयार झाले? हे कंपाऊंडला काय नाव देणार? 1 2 3, 3 आहे म्हणून ट्राय, स्ट्रेट चेन आहे म्हणून N, 3 कार्बन आहे म्हणून अल्काइल ग्रुप प्रोपाइल झाला आणि B फॉर बोरेन। असे किती कंपाऊंड तयार झाले? 2। आता आपण याच्या पुढच्या स्टेप मध्ये 2 तयार झाले ना, इथं किती तयार झाले? 2। आपण घेणार एकच, किती घेणार? एकच, एक घेणार, याची रिएक्शन करणार H2O2 सोबत। H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साइड। हायड्रोजन पेरॉक्साइड इथं वापरणार, त्याला थोडं व्यवस्थित लिहिलं HO-OH आणि हे किती घेतले? 3 का घेतले बघा। आता इथला बॉन्ड ब्रेक होणार आहे, एक OH इथं जाऊन अटॅच होणार आहे आणि एक OH याला जाऊन अटॅच होणार आहे। म्हणजे एका CH3 CH2 CH2-B साठी आपल्याला लागणार आहे HO-HO म्हणजे 2, किती? 2 म्हणजे पूर्ण एक H2O2 असे किती लागतील? 3, कारण की किती आहेत हे? 3 जण। होईल काय? इथं CH3 CH2 CH2OH अशी किती अल्कोहोल तयार होतील? 3 आणि 3 OH कोणाला जाऊन अटॅच होतील? ह्या B ला। मग B ला 1 2 3 असे 3 काय येऊन अटॅच होतील? OH। आणि हा जो कंपाऊंड आहे, हा जो कंपाऊंड आहे, एक मिनिट, इथं 2 नाही येणार। 2 का नाही येणार सांगा बरं? कारण की जर आपण इथं हे 2 टाइम्स घेतलं असतं तर इथं 2 आला असता, सध्या 2 येणार नाही। BOH याला असं पण लिहिलं जातं बघा, BOH थ्राइस, ठीक आहे। याला असं पण लिहिलं जातं। काय तयार झालं? अल्कोहोल। अल्कोहोलचं नाव N प्रोपाइल अल्कोहोल किंवा याला प्रोपेन 1-ऑल असं नाव दिलं तरी चालेल IUPAC ने। महत्वाची गोष्ट काय ह्या रिएक्शन मध्ये? ह्या रिएक्शन मध्ये जो प्रोडक्ट तयार झालाय तो तयार झालाय प्रायमरी अल्कोहोल। काय तयार झालाय? प्रायमरी अल्कोहोल। प्रायमरी अल्कोहोल जर प्रिपेअर करायचं असेल तर आपल्याला लागते कोणती रिएक्शन? हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन। याच्या अगोदरच्या रिएक्शन मध्ये जो अल्कोहोल तयार झाला होता तो होता सेकंडरी अल्कोहोल। OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो सोडून दिला, तो बॉन्ड करून 2 कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हा होता सेकंडरी अल्कोहोल। आणि इथं जो तयार झालाय तो कोणता अल्कोहोल आहे? प्रायमरी अल्कोहोल। कोणता अल्कोहोल आहे? प्रायमरी अल्कोहोल। अजून एक महत्वाची गोष्ट, H2O2 याच्यामध्ये ऍड होतोय, पण काय प्रेझेंट असताना? NaOH। NaOH म्हणजे आपण म्हणतो अल्कलाइन बेसिक किंवा अल्कलाइन H2O2 च्या प्रेझेन्स मध्ये हे झालंय। आणि जर तुम्ही इथं बघितलं तर आपल्याला इथं काय दिसतंय? इथं आपल्याला 2 नंबरच्या कार्बनच्या ऐवजी 1 नंबरच्या कार्बनला कोण अटॅच झालेला दिसतोय? OH। कोण अटॅच झालेला दिसतोय? OH। जर आपण मागची रिएक्शन बघितली तर ह्या रिएक्शन मध्ये कोणता रूल वापरला होता? मार्कोनिको रूल। आणि प्रोडक्ट बनला होता 2 नंबरच्या कार्बनला OH। इथं आपल्याला 1 नंबरच्या कार्बनला OH लागलेला दिसतोय, म्हणजे आपल्याला असं वाटू शकतंय की इथं कोणता रूल वापरला गेला असू शकतोय? अँटी मार्कोनिको रूल। पण महत्वाची गोष्ट अशी आहे, इथं अँटी मार्कोनिको रूल न वापरता सुद्धा अँटी मार्कोनिको रूल सारखे काय तयार झाले? प्रोडक्ट। आलं लक्षात? हे समजलं? ठीक आहे। नेक्स्ट रिएक्शन नंबर 3, ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट। ग्रिग्नार्ड रिएजंट काय असतो? ग्रिग्नार्ड रिएजंट RMgX अल्काइल मॅग्नेशियम हलाइड। Br म्हणजे हॅलोजन, इथं ब्रोमीन घेतलाय। समजा लक्ष द्या, जर आपण इथं R' डबल बॉन्ड O R', मुद्दामून हे मी घेतलंय जेणेकरून तुम्हाला कळेल। इथं R' आणि R'' घेतलाय। इथं
हा जो कंपाऊंड आहे हा एक तर अल्डिहाइड असू शकतो नाही तर कीटोन असू शकतो. जर हा कीटोन असेल तर R डॅश आणि R डबल डॅश दोन्ही अल्काइल ग्रुप असतील. पण जर हा अल्डिहाइड असेल तर R डॅश आणि R डबल डॅश पैकी कोणता तरी एक H असेल किंवा दोन्ही पण काय असण्याची शक्यता आहे H. हे बघा R डॅश आणि R डबल डॅश दोन्ही कोणते ग्रुप असू शकतात अल्काइल. ते सारखे पण असू शकतात मे बी कसे पण असू शकतात डिफरंट. किंवा R डॅश किंवा R डबल डॅश हायड्रोजन सुद्धा असू शकते. हे जर हायड्रोजन आले तर हा बनेल अल्डिहाइड आणि जर हे अल्काइलच ग्रुप आले तर हा बनेल कीटोन. याची रिएक्शन केली RMgX सोबत. X म्हणजे हॅलोजन म्हणून इथे आपण घेतलाय Br. होणार काय बघा. सुरुवातीला ही गोष्ट महत्वाची आहे. RMgX ची फोड पडते. ती फोड अशी पडते. R वरती येतो मायनस चार्ज आणि MgBr वरती येतो प्लस चार्ज. कार्बन आहे ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते म्हणून ऑक्सिजन वरती मायनस कार्बन वरती प्लस. हे बघा डायरेक्ट प्लस मायनस लिहिण्याची पद्धत नसते. कधी प्लस मायनस लिहितो जेव्हा बॉन्ड तुटतो. सध्या असं लिहिलं तरी चालेल पार्शियल निगेटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह. पण तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की पार्शियल नंतरून होणार काय तेच प्लस मायनस. आपण डायरेक्ट लिहिलं काय प्रेझेंट असताना ड्रायथर होणार काय बघा. इथं मायनस आहे इथं प्लस आहे म्हणजे MgBr जाऊन कोणावरती अटॅक करणार आहे O मायनस वरती. त्याला जाऊन ऍड होणार आहे अटॅच होणार आहे आणि R मायनस इथं जाऊन अटॅच होणार आहे. काय दिसू राहिलं R डॅश C. इथं आला R डॅश R डबल डॅश इथं O MgBr. हा इंटरमिडिएट फॉर्म झाला. आता लक्ष द्या इथं कार्बनला 1 2 3 अल्काइल ग्रुप आले. किती अल्काइल ग्रुप आले 3. एक गोष्ट महत्वाची हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट मधला R आहे ना तो कधीच काय नसतो H. तो कधीच काय नसतो H. म्हणजे इथं HMgBr असं येणार नाही. इथं R च येईल आणि R म्हणजे अल्काइल ग्रुपच असेल. हा घेतला आपण पुन्हा एकदा याचा हायड्रोलिसिस केला. आता तुम्हाला कळालं H3O+ म्हणजे ऍडिशन ऑफ H2O इन प्रेझेन्स ऑफ H+ आणि H2O म्हणजे फोड पडली तर H++ OH-. आता सांगा H++ OH- मध्ये MgBr आहे. MgBr वरती कोणतं साइन आहे प्लस. H+ कोणाची जागा घेणार आहे MgBr ची. MgBr बाहेर येणार आहे. जर H+ ने MgBr ची जागा घेतली तर OH तयार होईल. MgBr बाहेर आला. Mg ची एक व्हॅलन्सी ऑक्सिजननी सॅटिस्फाय होती तर ती व्हॅलन्सी आता कोण सॅटिस्फाय करणार आहे OH. तर बाय प्रोडक्ट काय बनेल MgBrOH. असा कंपाऊंड फॉर्म होईल. हा जो कंपाऊंड आहे हा एक तर असू शकतोय प्रायमरी अल्कोहोल नाही तर असू शकतोय सेकंडरी अल्कोहोल नाही तर असू शकतोय टर्शियरी अल्कोहोल. म्हणजे इथं प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल किंवा टर्शियरी अल्कोहोल बनण्याची पॉसिबिलिटी आहे. आता काही महत्वाच्या गोष्टी. जर R डॅश आणि R डबल डॅश दोघही जर H असतील दोघही जर काय असतील H C डबल बॉन्ड O डॅश H. हा कोणता अल्डिहाइड बनला. एक कार्बन वाला अल्डिहाइड ज्याला आपण म्हणतो फॉर्माल्डिहाइड. काय म्हणतो त्याला आपण फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड ची जर रिएक्शन आपण केली RMgX सोबत तर काय प्रोडक्ट तयार होईल बघा. काय प्रोडक्ट तयार होईल सांगा. काय प्रेझेंट असताना ड्राय इथर प्रेझेंट असताना होईल काय R वरती मायनस MgX वरती प्लस. इथं मायनस इथं प्लस. हा इथे जाऊन अटॅच होईल. हा इथे जाऊन अटॅच होईल. काय प्रोडक्ट तयार होईल HC डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड MgX इथं H आणि इथं R. हा इंटरमिडिएट फॉर्म झाला. पुन्हा यालाच घेतला आपण. पुन्हा यालाच घेतलं. याचं केलं हायड्रोलिसिस. काय करायचं याचं हायड्रोलिसिस मीन्स ऍडिशन ऑफ ऍडिशन ऑफ H2O इन प्रेझेन्स ऑफ H+ होणार काय H+ प्लस OH- पैकी H+ जागा घेईल MgX ची. तयार काय होईल HC
इथं OH, इथं H आणि इथं R. कार्बन OH कार्बनला अटॅच आहे आणि त्याला एकच अल्काइल ग्रुप अटॅच आहे, म्हणजे हा बनला प्रायमरी अल्कोहोल. कोणता अल्कोहोल? प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे काय सांगायचं मला, फॉर्माल्डिहाइडच फक्त काय बनू शकतोय? प्रायमरी अल्कोहोल. फॉर्माल्डिहाइडच फक्त काय बनू शकतोय? प्रायमरी अल्कोहोल. जर आपण कीटोन घेतला, काय घेतला? कीटोन म्हणजे इथं समजा घेतलं CH3, तर इथं पण काय आहे? CH3. एक मिनिट, थोडं व्यवस्थित लिहिते. CH3 इथं सुद्धा काय येईल? CH3 इथं सुद्धा CH3 सांगा कोणता अल्कोहोल तयार झाला? टर्शरी अल्कोहोल. आणि हा कोण होता? फॉर्माल्डिहाइड की कीटोन? कीटोन. म्हणजे जर कीटोन घेतला तर काय बनवतो? टर्शरी अल्कोहोल. आता पुढची रिएक्शन तुम्ही करा. कीटोन जर घेतला तर टर्शरी अल्कोहोल बनवून देईन. अल्डिहाइड जर घेतला, कोण सोडता? फॉर्माल्डिहाइड. काय बनवून देईन? सेकंडरी अल्कोहोल. आणि जर काय घेतला फॉर्माल्डिहाइड तर तो कोण बनवून देईन? प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे जर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल पाहिजे असेल तर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन फॉर्माल्डिहाइड सोबत करायची. सेकंडरी अल्कोहोल पाहिजे असेल तर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन अल्डिहाइड सोबत करायची. फक्त कोणाला सोडता? फॉर्माल्डिहाइड. म्हणजे तुम्ही ऍसिटाल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइड, प्रोपिओन अल्डिहाइडचा वापर करू शकताय. आणि टर्शरी अल्कोहोल पाहिजे असेल तुम्हाला तर ग्रिग्नार्ड रिएजंटला कोणासोबतच रिॲक्ट करायचंय? कीटोन सोबत. ठीक आहे, एवढं लक्षात आलं? रिएक्शन कळाली. ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट कोणामध्ये केली आपण? एक तर अल्डिहाइड नाहीतर कीटोन. अल्डिहाइड मध्ये पण फॉर्माल्डिहाइड आणि बाकीचे सर्व अल्डिहाइड्स. चला, ग्रिग्नार्ड रिएजंटची आपण अजून एका कंपाऊंड सोबत रिएक्शन पाहू. ती काय? RMgX ग्रिग्नार्ड रिएजंट इथिलीन इपॉक्साइड सोबत रिॲक्ट झाला. काय होणार आहे बघा रिएक्शन. इथला बॉन्ड काय होईल? ब्रेक. हा जो R आहे, R वरती कोणता चार्ज येतो? मायनस. MgX वरती कोणता चार्ज येतो? प्लस. ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची व्हॅल्यू कमी आहे म्हणून प्लस आणि ऑक्सिजन वरती मायनस. तर होणार काय? R हा जाऊन अटॅच होणार आहे कार्बनला आणि MgX जाऊन अटॅच होणार आहे ऑक्सिजनला. तर दिसेल कसं हे? R ला कोण अटॅच असणार आहे? CH2. हा CH2 इथं, हा O आणि त्याला कोण अटॅच झाला? MgX. पुढे काय होणार आहे? हा आपला इंटरमिडिएट प्रोडक्ट आहे, त्याचं फर्दर हायड्रोलिसिस केलं. हायड्रोलिसिस मीन्स ऍडिशन ऑफ H2. काय प्रेझेंट असताना? H+ आणि H2O ची काय फोड पडते सांगा? H+ प्लस OH-. होणार काय? हा O आणि हा Mg वरती कोणता चार्ज होता? प्लस. तर Mg ची जागा, MgX ची जागा कोण घेणार आहे? H+. तर काय बनेल? R CH2O. इथं आला H, बाहेर पडला MgX आणि एक OH शिल्लक आहे इथं म्हणून काय आला? OH. हा H+ कशाला इंडिकेट करतो? ऍसिडिक मीडियम. कशाला इंडिकेट करतो? ऍसिडिक मीडियम. काय तयार झाला? प्रायमरी अल्कोहोल. काय तयार झाला? प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे आपण इपॉक्साइड सारखे कंपाऊंड घेऊन काय बनवू शकतोय? प्रायमरी अल्कोहोल. चला पुढची रिएक्शन बघूया. रिएक्शन नंबर 4, डॉव्स प्रोसेस किंवा त्यालाच म्हणलं जातं फ्रॉम क्लोरोबेन्झीन. काय प्रिपेअर करायचं आपल्याला? फिनॉल. फिनॉल कोणापासून प्रिपेअर करायचं आहे? क्लोरोबेन्झीन. बेन्झीन रिंगला Cl, त्याला आपण म्हणतो क्लोरोबेन्झीन. ची रिएक्शन करायची NaOH सोबत आणि टेम्परेचर आणि प्रेशरची व्हॅल्यू जास्त आहे. टेम्परेचर आहे 623 केल्विन आणि प्रेशर आहे 150 atm. होणार काय? NaOH मध्ये Cl बाहेर येईल, त्याची जागा घेईल ONa. कोण घेईल? ONa. इथे तयार होईल ONa. ऑक्सिजन वरती मायनस, Na वरती प्लस. तयार काय झाला? सोडियम. बेन्झेनिंगला O-, त्याला म्हणायचं फिनॉक्साइड. फर्दर त्याचं हायड्रोलिसिस केलं. ऍडिशन ऑफ H2 इन प्रेझन्स ऑफ H+. आता भरपूर वेळा झाला. H+ कोणाची जागा घेईल? Na ची. तर काय तयार होईल? फिनॉल. काय तयार होईल? फिनॉल.
सोपी सिंपल रिएक्शन आहे, कॅटलिस्ट महत्वाचा आहे, लक्षात ठेवा। पुढची रिएक्शन पाहू, रिएक्शन नंबर 5, प्रिपेअर ॲस्पिरिन। तसं ही नेम रिएक्शन नाहीये, पण याच्यामध्ये हे जे नाव आहे आणि ज्यांच्यापासून हा तयार झाला त्यांना पण नेम आहेत आणि ते नेम महत्वाचे म्हणून आपण ही रिएक्शन घेतोय। काय दिले बघा, बेन्झरिनला COOH आणि OH सॅलिसिलिक ऍसिड आहे, त्याची रिएक्शन केली ऍसिटिक अनहायड्राइड सोबत। काय प्रेझेंट असताना H+ म्हणजे कोणतं मीडियम प्रेझेंट असताना ऍसिडिक, होणार काय बघा, बेन्झरिनला COOH आणि इथं डॅश OH आहे, काय कोणासोबत रिएक्शन करतोय, ऍसिटिक अनहायड्राइड, होणार काय बघा, कुठल्या तरी एका ठिकाणचा OC किंवा OC मधला बॉन्ड तोडायचा आणि बेन्झरिनला COOH आणि इथं बघा, इथं काय होऊ राहिलं, OH च्या जागेवर काय आला, OC डबल बॉन्ड O CH3, C डबल बॉन्ड O CH3 आणि हा O, इथं H आणि हा O एकत्रित काय तयार झालं, OH, म्हणजे काय तयार झाला, ऍसिड। काय तयार झाला, ऍसिड। 2 कार्बन वाला ऍसिड आहे, त्याला आपण शब्द देतो ऍसिटिक ऍसिड। बरं, इथे काय महत्वाचं आहे, हा जो कंपाऊंड तयार झाला ज्याच्यामध्ये बेन्झरिनला COOH आहे आणि OC डबल बॉन्ड O डॅश CH3 आहे, याचं नाव आहे, या कंपाऊंडचं नाव आहे ॲस्पिरिन किंवा ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड। पेपरला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, प्रिपेअर ॲस्पिरिन, संपलं, लिहून द्यायची रिएक्शन। पुढे जाऊया, रिएक्शन नंबर 6, रिमर टीमन रिएक्शन। फार महत्वाची रिएक्शन आहे आणि फार सोपी रिएक्शन आहे। बेन्झरिनला OH म्हणजे कोण आहे, फिनॉल, रिएक्शन कोणासोबत केली, ॲक्वियस NaOH प्रेझेंट असताना, म्हणजे NaOH हा बेस आहे, तो ॲक्वियस म्हणजे पाण्यात टाकून घेतला, काय प्रेझेंट असताना, CHCl3 क्लोरोफॉर्म, काय प्रेझेंट असताना, क्लोरोफॉर्म, होणार काय बघा, इथं OH मध्ये हा जो O आहे तो तसंच राहील, इथं Na कोणाची जागा घेणार आहे, H ची, तर काय तयार होणार आहे, ONA, त्याला आपण म्हणतो सोडियम फिनॉक्साइड। काय म्हणतो, सोडियम फिनॉक्साइड। पण एक गोष्ट अजून होणार आहे, याची जी ऑर्थो पोझिशन आहे, कोणती पोझिशन आहे, ऑर्थो, OH च्या लगत येणारे, OH ज्या कार्बन लाटायचे त्याच्या लगत येणारी जी कार्बनची पोझिशन आहे त्याला आपण म्हणतो ऑर्थो। ऑर्थोला जाऊन अटॅच होणारे CHCl3 पैकी एक H बाहेर काढलं जाईल, इथला H आणि इथला Cl, काय बाहेर पडेल, HCl, इथं किती Cl राहिले, 2, इथं जाऊन अटॅच होईल CHCl2, काय अटॅच होईल, CHCl2, काय प्रेझेंट असताना, पुढे हा इंटरमिडिएट आहे, पुढे NaOH प्रेझेंट असताना होणार काय, NaOH ची फोड पडेल Na++OH-, 2 Cl ची जागा घेतील 2 OH, CH आहे, इथं एक OH आला समजा आणि इथे एक OH आला, कोणाच्या जागेवर, Cl काढून त्याच्या जागेवर OH आला, एका कार्बनला 2 OH कधीच नाही येऊ शकत, काय होईल मग, याचा OH आणि याचा H काय रिमूव्ह होईल, H2, फक्त काय शिल्लक राहील, O, म्हणजे काय तयार होईल, डॅश C, इथं डबल बॉन्ड तयार होईल आणि इथं H, म्हणजेच काय तयार होईल, CHO, म्हणजेच काय तयार होईल, अल्डिहाइड, काय तयार होईल, अल्डिहाइड। बेन्झरिनला ONA CHO, हायड्रोलिसिस करणार, हायड्रोलिसिस मध्ये Na+ बाहेर येणार, त्याची जागा H घेणार, काय तयार होणार, सॅलिसिलाल्डिहाइड। रिमर टीमन रिएक्शन मध्ये जो मेन प्रोडक्ट तयार होतो तो तयार होतो सॅलिसिलाल्डिहाइड। तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, रिमर टीमनचा कोणता मेन प्रोडक्ट आहे, सॅलिसिलाल्डिहाइड। एकच मिनिट बरं का, अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगते, पेज नंबर 247 वरती आहे, इफ कार्बन टेट्राक्लोराइड इज युज्ड इन अ प्लेस ऑफ क्लोरोफॉर्म। समजा आपण इथं हा वापरण्याच्या ऐवजी CCl4 वापरला, काय वापरला, CCl4, तर आता इथं सॅलिसिलाल्डिहाइड तयार होणार नाही, तर त्याच्या ऐवजी तयार होईल सॅलिसिलिक ऍसिड, म्हणजे इथं CHO च्या ऐवजी COOH। IMP आहे, महत्वाचा आहे, रिमर टीमनच रिएक्शन आहे, सॅलिसिलाल्डिहाइडच्या ऐवजी सॅलिसिलिक ऍसिड तयार होतंय, कधी, जेव्हा आपण इथं CHCl3 च्या ऐवजी CCl4 वापरू तर, आलं लक्षात, ठीक आहे। पुढे जाऊया, 7, कोलबेफ रिएक्शन। रिएक्शन काय बघा, सोडियम फिनॉक्साइड घेतला, कसा बनला असणार आहे सोडियम फिनॉक्साइड, बेन्झरिनला OH त्याची रिएक्शन केली ॲक्वियस NaOH सोबत, तर काय बनेल, सोडियम फिनॉक्साइड, बेन्झरिनला ONA,
काय प्रेझेंट असताना इथं काय प्रेझेंट आहे, मागे प्रेझेंट होता CHCl3, इथं काय प्रेझेंट आहे CO2 कार्बन डायऑक्साइड. टेम्परेचर आणि प्रेशरची कंडिशन लक्षात ठेवायची, 398 केल्विन आणि 6 atm हे पाठच करून ठेवा. इथं काय होणार आहे, इथं ONA च्या जागेवर बनणार आहे OH, ONA च्या जागेवर काय येणार आहे OH, आणि इथं तयार होणार आहे COONA. COONA ला एकत्रित नाव दिलं जातं Na सोडियम, आणि पूर्ण हा जो कंपाऊंड याला म्हणायचं सॅलिसिलेट. सॅलिसिलेट आता फक्त तुम्ही लक्षात ठेवा. फर्दर काय केलं त्याचं हायड्रोलिसिस, काय होणार आहे सांगा. H+ कोणाची जागा घेणार, Na ची. जर Na ची जागा घेतली तर काय बनेल सॅलिसिलिक ऍसिड. आली लक्षात. रिएक्शन नंबर 7. ठीक आहे, पुढे जाऊया. रिएक्शन नंबर 8 सगळ्यात महत्त्वाची रिएक्शन विल्यमसन सिंथेसिस. या रिएक्शन नुसार आपण सिंपल त्याचबरोबर मिक्स इथर बनवू शकतोय. सिंपल म्हणजे डॅश O डॅश, हा R आणि हा R हे दोन्ही R, समजा इथे मी लिहिलं R डॅश, दोन्ही कशा असू शकतात सेम, किंवा मिक्स म्हणलं तर दोन्ही कशा असू शकतात डिफरंट. म्हणजे आपण विल्यमसन सिंथेसिसने बोथ सिंपल आणि मिक्स दोन्ही काय बनवू शकतोय इथं. कशी रिएक्शन परफॉर्म करू शकतोय. अल्काइल हलाइड एक तर सोडियम अल्कॉक्साइड सोबत रिएक्ट करा, नाहीतर अल्काइल हलाइड सोडियम फिनॉक्साइड सोबत रिएक्ट करा. काय तयार होणार आहे ROR बाय प्रोडक्ट NaX, ROAR बाय प्रोडक्ट NaX. होणार काय बघा, हा X Na काय बाहेर पडेल NaX. इथं सुद्धा NaX आणि हा याला अटॅच करून द्यायचा ROR ROAR. ओके, आता रिएक्शन फार सोपी आहे, पण बऱ्याच गोष्टी ज्यांच्याकडे ध्यान द्यावं लागणार आहे. काय बघा, पहिली गोष्ट रिएक्शन काय फॉलो करते SN2 मेकॅनिझम. SN2 मेकॅनिझम काय असतं, बॅकसाइड अटॅक होतो अल्कॉक्साइड किंवा फिनॉक्साइडचा जो न्यूक्लिओफाईल आहे त्याचा. इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट अल्काइल हलाइड म्हणजे जो हा आहे अल्काइल हलाइड तो कंपल्सरी कायच घ्यायचा आहे प्रायमरी, म्हणजे तो कोणता चालणार नाहीये सेकंडरी आणि टर्शरी. इथं जो अल्काइल हलाइड आहे तो कंपल्सरी कोणताच घ्यायचा आहे प्रायमरी. त्याच्यानंतर समजा आपल्याला एक्झाम्पल विचारात घेतला आपण, समजा आपल्याला बनवायचं असेल टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर, टर्शरी T फॉर टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर. तर आपण काय केलं, इथं सोडियम आणि CH3CH3CH3O घेतला आणि इथं घेतला CH3Br. मला सांगा अल्काइल हलाइड कसा आहे, प्रायमरी सेकंडरी टर्शरी प्रायमरी. Br ज्या कार्बन लाईट आहे त्याला दुसरं कुणी अटॅच नाही काही करू नाही शकत, तरी हा कोणताच अल्काइल हलाइड आहे प्रायमरी. इथं जो सोडियम अल्कॉक्साइड घेतलाय, हा जो सोडियम अल्कॉक्साइड आहे तो काही पण घेऊ शकतो आपण, पण इथं जो अल्काइल हलाइड आहे तो कंपल्सरी कोणता घ्यायला पाहिजे प्रायमरी. आता एक ग्रुप आहे टर्शरी ब्युटाइल, एक ग्रुप आहे मिथाइल, तर मिथाइल वाला जो ग्रुप आहे तो हलाइडला लावायचा. तर मिथाइल ब्रोमाइड सोडियम अल्कॉक्साइड सोबत रिएक्ट केला, काय झालं सांगा, Na आणि Br याचा घ्यावा लागेल, म्हणजे असं करावं लागेल, थांबा, Na आणि याचा Br. काय तयार झालं NaBr, आणि हा जो आहे CH3 तो O ला जाऊन अटॅच झाला. काय तयार झालं टर्शरी ब्युटाइल मिथाइल आणि मध्ये ऑक्सिजन आहे म्हणून इथर. आता एक महत्वाची गोष्ट, ही जी रिएक्शन आहे या रिएक्शन मध्ये आपण प्रायमरी अल्काइल हलाइड यूज केला होता. पुढे पाहू, रिएक्शन तीच आहे. तयार काय होताना दिसतोय टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर. आपल्याला असं वाटू शकते की जर हा CH3 हा जो ग्रुप आहे तो इथं घेतला आणि CH3 इथं घेतला, म्हणजे CH3ONA घेतला, आणि हा जो अल्काइल हलाइड आहे तो टर्शरी घेतला. समजतं तुम्हाला. Br ज्या कार्बन लाईटाचे तो 1 2 3 कार्बन लाईटाचे म्हणून हा बनतो टर्शरी अल्काइल हलाइड. आता मला सांगा ही रिएक्शन टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर प्रोडक्ट देईल का की देणार नाही. म्हणलो काय होतो आपण, हा जो अल्काइल हलाइड आहे तो कंपल्सरी कोणता पाहिजे प्रायमरी. आपल्याला काय वाटेल, अरे हा Na घ्या Br घ्या, बाहेर NaBr लिहा आणि हा याला अटॅच करून द्या, झालं ना प्रोडक्ट तयार. नाही, ही रिएक्शन होत नाही.
ही चुकीची रिॲक्शन आहे, नो रिॲक्शन. ही रिॲक्शन करेक्ट रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन रॉंग रिॲक्शन. इथं टर्शियरी अल्काइल हलाइड घेतलाय, इथं प्रायमरी अल्काइल हलाइड घेतलाय. आलं लक्षात? जर आपण ऐकलंच नाही म्हणजे प्रायमरी अल्काइल हलाइड घेण्याच्या ऐवजी आपण म्हणलो नाही आम्ही घेऊच तरी पण टर्शियरी किंवा सेकंडरी अल्काइल हलाइड घेऊ, तर प्रोडक्ट बनणार नाही असं नाही, पण हा प्रोडक्ट नाही बनणार म्हणजे इथर नाही बनणार. तर काय बनेल बघा, काय होईल? इथं NaBr फॉर्म होईल. हा जो CH3O आहे त्याला इथून एक हायड्रोजन दिला जाईल आणि काय तयार होईल? CH3OH म्हणजे मिथॅनॉल अल्कोहोल तयार होईल. आणि इथून हायड्रोजन बाहेर पडला, इथून Br बाहेर पडला, तर इथं काय फॉर्म होईल? डबल बॉन्ड म्हणजे आयसोब्युटीन. म्हणजे साध्या भाषेत काय तयार होईल? अल्कीन. काय तयार होईल? अल्कीन. आणि एक अजून प्रोडक्ट तयार होईल मिथॅनॉल. आलं लक्षात? पण काय तयार होणार नाही? इथर. काय तयार होणार नाही? इथर. आता लास्ट याच्यातच बघ विल्यमसन सिंथेसिस मध्ये RX ही पहिली लिहिलेली रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण सोडियम फिनॉक्साइड घेऊ शकतोय, तर आपल्याला इथर मिळून जाईल. बरोबर आहे? पण जर आपण उलट केलं म्हणजे काय? इथं RX म्हणजे अल्काइल हलाइडच्या ऐवजी आपण अरील हलाइड लिहिण्याची चॉईस घेतली. कशाच्या ऐवजी? कोणाची? अल्काइल हलाइडच्या ऐवजी जर अरील हलाइड लिहिण्याची चॉईस घेतली तर रिॲक्शन होणार नाही. म्हणजे अरील हलाइड जे आहेत ते विल्यमसन सिंथेसिस नुसार इथर बनवत नाही. आलं लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट रिॲक्शन फ्रिडेल क्राफ्ट रिॲक्शन. याच्या अगोदर सुद्धा आपण ही रिॲक्शन बघितली. इथं आता आपण बेन्झेरिनला OCH3 म्हणजे एनिसोल घेणार आहे. इथं CH3Cl मध्ये बॉन्ड ब्रेक होईल. हा जो CH3 आहे तो एक तर ऑर्थो नाही तर कोणत्या पोझिशनला जाऊन अटॅच होईल? पॅरा. काय प्रेझेंट असताना हे सर्वात जास्त महत्वाचं तुम्हाला म्हटलं होतं, अनहायड्रस AlCl3. एक तो ऑर्थो पोझिशनला जाऊन अटॅच होईल नाही तर पॅरा पोझिशनला. नाव काय बनेल? 2. हा जो एवढा ग्रुप आहे त्याला आपण टोलिन लिहिलं. बेन्झेरिनला CH3 म्हणजे टोलिन. जर याला 1 नंबर दिला तर याला 2 देऊ. 2 नंबरच्याला मिथॉक्सी OCH3 मिथॉक्सी ग्रुप अटॅच म्हणून 2 मिथॉक्सी टोलिन. आणि इथं हा 1 नंबर तर हा 2 3 4 नंबरच्याला मिथॉक्सी ग्रुप अटॅच आणि बेन्झेरिनला CH3 म्हणजे टोलिन. असा याला आपण म्हणतो अल्कायलेशन. काय म्हणतो आपण याला? अल्कायलेशन. तसंच अजून आपण त्याला म्हणतो असायलेशन ज्याच्यामध्ये आपण CH3C डबल बॉन्ड Cl अनहायड्रस AlCl3 प्रेझेंट असताना इथला बॉन्ड ब्रेक होतो. हा जो ऍसिटिल ग्रुप आहे तो एक जाऊन अटॅच होतो ऑर्थो पोझिशनला नाही तर कोणत्या ला जाऊन अटॅच होतो? पॅरा पोझिशनला. होतं काय? ऑर्थो पोझिशनला जेव्हा जाऊन अटॅच होतो तेव्हा त्याला आपण नाव देतो 2 मिथॉक्सी. हा जो एवढा ग्रुप आहे बेन्झेरिन C डबल बॉन्ड CH3 त्याला आपण म्हणतो ऍसिटोफिनॉल. आणि पुढे लावले आपण हा 1 नंबर हा 2 नंबर 2 नंबरच्या कार्बनला OCH3 तर त्याला आपण म्हणतो 2 मिथॉक्सी ऍसिटोफिनॉल. सेम इथं तेच याला नंबर दिला 1 2 3 4 नंबरच्याला OCH3 म्हणजे मिथॉक्सी ग्रुप आहे. 4 नंबरच्याला मिथॉक्सी ग्रुप आला 4 मिथॉक्सी ऍसिटोफिनॉल. आलं लक्षात? सोपं आहे, काही अवघड नाही. ठीक आहे. इथं आपल्या अल्कोहोल्स फिनॉल्स अँड इथरच्या सर्व नेम रिॲक्शन कंप्लीट झाल्या.